पुरंदर विमानतळाला 7 गावांच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। ज्यांनी यासाठी विरोध नाही असं म्हटलं ते 5% लोक आहेत आणि ते या गावातले नाहीत असा दावा येथील शेतकऱ्यांनी केला आहे। पुरंदर विमानतळासाठी 7 गावे बाधित होणार आहेत। या गावातील 95% शेतकऱ्यांचा विमानतळासाठी कायम विरोध आहे, परंतु शासन आणि प्रशासन आमच्या व्यथा ऐकून न घेता दडपशाहीचा वापर करत आहे। त्यामुळे या 7 गावातील नागरिकांचा विमानतळासाठी कायम विरोध राहील आणि 1 इंचही जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका विमानतळ कृती समितीचे प्रमुख पांडुरंग मेमाने यांनी पत्रकार परिषदेत मांडली। पुरंदर विमानतळामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, शिवाय शासनाकडून कोणतीच ठोस मदत देण्यात येत नाही। हा प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे शेतकरी जमिनी देण्यासाठी कायम विरोध करीत आहेत, परंतु शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक बातम्या पेरल्या जात आहेत। कोरडा असलेला सर्व परिसर आता पुरंदर उपसा सिंचनमुळे बागायती झाला आहे। शेतकरी वर्षाला 3-4 पिके घेत आहेत। बागायती जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी घेऊ नये असा 2013चा नियम सांगत आहे, परंतु ते शासन आता नियम विसरून आमच्यावर अन्याय करत आहेत। आम्ही त्यासाठी भविष्यात लढा देत राहू असंही पांडुरंग मेमाने यांनी म्हटलंय। आम्ही सगळे 7 गावचे शेतकरी 2016 पासून हा विमानतळाचा प्रकल्प आमच्याकडे जबरदस्तीने शासनाने सुरू केलेला आहे आणि याला इथली जी 7 गावची जमीन आहे सुरुवातीला 7080 एकर शासनाने सांगितलेली होती। थोडीशी त्याच्यात कमी करून तरी 6624 एकर एवढी जमीन शासनाने बळजबरीने घेण्याचा घाट घातलेला आहे। मग 2013चा कायदा सांगतो की पूर्णपणे बागायती क्षेत्र आहे। पुरंदर उपसा सिंचन योजना जेव्हापासून कार्यान्वित झालेली आहे ते एक सगळे क्षेत्र बागायती आहे। इथे अंजीर, सीताफळ, पेरू, भाजीपाला, तरकारी आहे आणि ऊस हे प्रमुख पिकं तिथे घेतली जातात आणि 3-3 पिकं एका वर्षात घेतली जातात। अशा जमिनी घेऊ नका 2013चा कायदा शासनाचं सांगतोय आणि त्या जमिनी सगळ्या वगळाव्यात याच्यासाठी आमचं हे आंदोलन आम्ही 2016 पासून करतोय। म्हणजे आमच्या सगळ्या बागायती जमिनी जाणार, घरं जाणार आणि आम्ही जायचं कुठे, उदरनिर्वाहाचा कुठे, रोजीरोटीचा प्रश्न आहे हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा, जीवनमरणाचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे। शासन गावठाण म्हणते, म्हणजे आता गावठाणात फार थोडी घरं राहिलेली आहेत, सगळी घरं वाड्या वस्त्यावरती शेतकरी गेले आणि त्यांचंच उच्चाटन सगळं होते। 7 गावातले 38 वस्त्या या सगळं त्याच्यात उच्चाटन होते आणि ह्या लोकांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे। रोजीरोटीच निघून गेल्यानंतर पुढचा यक्ष प्रश्न हा आमच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही याला विरोध करतोय। जिथे उपजाऊ जमिनी नाहीत, जिथे बागायती क्षेत्र नाही, वस्त्या फार कमी आहेत, तुरळक वस्त्या आहेत, घनता कमी आहे वस्त्यांची, अशा ठिकाणी हे प्रोजेक्ट या शासनाने 7 साईट शोधलेले आहेत। सगळ्यात जास्त घनता असलेली लोकसंख्या ही आमचं 7 गावची साईट आहे आणि ही साईट आम्ही घेऊ नका आणि शासनाने हेच याच्यात 36 किलोमीटर NDAचं विमानतळ आहे, 36 किलोमीटर लोगावचं विमानतळ आहे, बारामतीचं आहे आणि हे सगळे अशी आजूबाजूला विमानतळ असताना पुन्हा हे एवढं मोठं अजस्र प्रकल्प विमानतळाचा शासनाने करण्याचा घाट घातला आहे। हे टोटली मानवी वस्तीचा प्रकल्प आहे आणि ते 3-3 पिकं एका वर्षात आम्ही घेतोय। आमचा विरोध हा त्याला ठामपणे पहिल्यापासूनच आहे। आता एकूण पहा 12100 ही लोकसंख्या आमची या 7 गावची, एकूण घरे 1941, त्यातली बाधित होणारी 1046 घरं आहेत आणि फक्त गावठाण शासन म्हणते ना की जे संभ्रम केला जातो, चुकीची माहिती दिली जाते, 676 घरं या 7 गावातली गावठाणात राहतात। बाकीची 1046 घरं कुटुंब ही सगळी याच्यामध्ये जाणार आहेत आणि लोकसंख्या आमची 6141 एवढ्या लोकांच्यावर हे कुऱ्हाड कोसळणार, गंडांतर याचं येणार आहे आणि ह्या लोकांचा पुढचा फार मोठा जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। इथं सगळ्यात जास्त अंजिराचं उत्पादन आमच्या भागात आहे, सगळ्यात जास्त सीताफळाचं उत्पन्न आमच्या भागात आहे आणि हे सगळे तिथे नष्ट होणार आहे। हे बा ज्या हरकती नोंदवल्या त्यातल्या 95.30% लोकांनी लेखी स्वरूपात नकार कळवलेला आहे। रेकॉर्ड पहा, तिथे विरोध दर्शवला की आम्हाला जमिनी द्यायच्या नाही, आमच्या जमिनी याच्यातून वगळा। पहिल्या हरकतीमध्ये आम्ही नोंदवलेल्या काय हरकत आहे आमच्या जमिनी वगळा, हे त्याच्यातून आम्ही स्पष्टपणे केलेलं आहे आणि 4% लोकांनी होकार दिला आहे। ते बाहेरचे लोक, गुंतवणूकदार लोक आहे। जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेस लोकांना त्या माहिती असतं, त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, गुंतवणूक करतात, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी करून कशा तरी स्वरूपात संभ्रम निर्माण करायचा आणि जमिनी घ्यायच्या नाही। हे पहा आम्ही जमिनी पहिल्यांदा ड्रोनला आम्ही सर्वेला विरोध केलेला आहे, आम्ही ते थांबवलेलं आहे। जर मोजणी आली तर आम्ही सगळे शेतकरी आमचं प्राणपणाला लावून ह्या मोजणी आम्ही थांबवणारच आहोत आणि याला विरोध आमचा कायमचा राहील। जमीन शोभा वामन मेमाने, माझं मालक वारल्या त्या दिवशी ड्रोन फिरलं त्या दिवशी ती बघून
आज आम्हाला जुमनी द्यायच्या नाही. आज 10 वर्ष झालं आमच्या मागं ही का लागले या. हा, आम्हाला द्यायचं नाही म्हणलं यांनी यायचंच नाही आमच्या गावाला. तिकडं तिकडं बघायचं कुठं आहे तिथं. आमच्यापर्यंत यायचं नाही. आमचा सगळ्याला इरू दे. हा, आज आमची माणसं मरायला लागली ह्यांच्यामुळं. आणि राहिलं काय मग, ह्यांना काय आम्हाला मारून ह्यांना घ्यायचे काय आमच्या जुमनी.